महाराज की हर हर एक मराठा एक मराठा। चला पुढे बसा, मागची इकडे काय थांबला तुम्ही? इकडे बसा ना पुढं. बसा ना पुढं सगळे. खाली बसा, अभिषेक, खाली बसा. पुढे घ्या. एक मिनिट भैया, एक मिनिट, 2 मिनिटं का तुम्हाला बसा खाली खाली बसून द्या. सर्वांनी शांततेने मराठ्यांचा ठाणेवाग आदरणीय मनोहर जरांगे पाटील फलटणच्या ऐतिहासिक शहरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत झाले. काल रात्रीपासून ते फलटण शहरामध्ये आहेत. तरी आपल्याला उद्याच्या 29 ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी मुंबईला जायचं आहे त्यासाठी संबोधित करण्यासाठी आदरणीय दादा आपल्या फलटणमध्ये आहेत. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातून जेवढे शक्य होईल जसं दादांनी सांगितले, एक घर एक मराठा एक गाडी, अशा दृष्टीने आपल्याला फलटण व सातारा जिल्ह्यातून मुंबईसाठी जायचं आहे. त्यासाठी ही आजची एक नियोजन बैठक आहे. दादा ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्याप्रमाणे त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि इतिहासामध्ये पहिलीच नोंद अशी असेल की 2 वर्ष चालणारा हा मराठ्यांचा लढा आहे आणि तो लढा चालवणारा नेता म्हणजे आपले मनोहर जरांगे पाटील साहेब. त्या नेत्याच्या मागे सर्वांनी ताकदीने उभं राहिलं पाहिजे. ज्या नेत्यांनी घरदार सगळं सोडून आज आपल्यासाठी समाजासाठी रस्त्यावर फिरत आहेत. म्हणून आपल्या भागातील आपल्या आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने कसं आपण गाड्या घेऊन मुंबईला जाऊ यासाठी ही नियोजन बैठक आहे. आज आपल्या दादांच्या माध्यमातून कुणबीचं प्रमाणपत्र फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये असंख्य लोकांना भेटलेलं आहे. याचं श्रेय दादांना जातं. म्हणून या माणसासाठी आपण मोठ्या ताकदीने मोठ्या क्षमतेने मोठ्या दिलाने मुंबईला जायचं आहे. त्यासाठी आज दादा फलटणमध्ये आहेत. अजून कोणाच्या काही शंका असतील काय अडचणी असतील त्या बाजूला ठेवून जास्तीत जास्त संख्येने मुंबईला जायचं आहे. तरी सर्वांना एक शेवटची गोष्ट देतो आणि त्यांचं दादा सांगतील त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं. एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. धन्यवाद. अजून कोणा बोलायचंय का? आणि सगळ्या स्वयंसेवकांनी अतिशय नियोजन ज्याप्रमाणे मग दादा सूचना दिल्यात त्याप्रमाणे कामाला लागायचं. सर्वांना जय मराठा जय शिवराय. बांधवांनो एक लक्षात घ्या, हा लढा खऱ्या अर्थाने यशस्वी ज्या पद्धतीने होत आलेला आहे हे आता आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हा लढ्यामध्ये आतापर्यंत आपण 45 वर्ष लढा देतोय. 45 वर्षाच्या ह्या लढ्याला आज कुठेतरी आपल्याला यश येताना दिसतंय. जे काही कुणबीचे दाखले निघालेत, जे काही समिती निर्माण झालेल्या आहेत हे खरं जर श्रेय जर बघायला गेलं तर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या उपोषणामुळे आणि या आंदोलनामुळे. आणि ही संपूर्ण ताकद जी आहे ती तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहात. तुम्ही समाजाच्या पाठीशी आहात. तुम्ही कोणत्या पक्षाचे, कोणत्या गटाचे, कोणत्या संघटनेचे किंवा कोणत्या जाती धर्माचे हे न बघता सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा आमच्या समाजाच्या पाठीमागं आरक्षण मिळावं म्हणून ज्या पद्धतीनं आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला यापुढे सुद्धा एकत्र राहायचंय. आमचा लढा फक्त आमच्या जातीसाठी आरक्षणापुरता आहे. बाकीचे सगळे विषय जे आहेत ते आमच्या इतर सर्व समाजांना धरून आहेत. आणि इथून पुढचे सुद्धा जे लढे आहेत ते मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा असेल, इतर समाजांच्या आरक्षणाचा विषय जो असेल तो त्या पद्धतीने लढला जाणार आहे. त्यामुळे सर्वच समाजांना आपल्याला आपल्या बरोबर घेऊन सातारा असेल, वाई, पाचगणी, म्हणजे संपूर्ण तालुक्यातून आपले जे 10-11 तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यातून कशा पद्धतीने जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला 29 तारखेला मुंबईमध्ये जाता येते ते पाहणे आता अत्यंत गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व समाज बांधव, प्रत्येक घरटी समाज बांधव मुंबईमध्ये, तर आपण त्या मुंबईतल्या समाज बांधवांना विनंती करणं गरजेचं आहे की मुंबईच्या आंदोलनामध्ये तुम्हाला जे काही योगदान देता येईल, समाजाच्या दृष्टिकोनातून जे योगदान देता येईल ते सर्व योगदान द्या. त्या ठिकाणी तुम्ही पाण्याच्या बाटल्या पुरवा, खाद्य पुरवा किंवा काही करा, पण सर्वांनी तिथं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये येणं गरजेचं आहे. आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा आपण ठणकावून सांगणं गरजेचं आहे. जर तुम्ही आम्हाला या आमच्या आताच्या ज्या न्याय हक्काच्या लढ्यामध्ये तुम्ही जर दिसला नाही तर पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही तुमचा निश्चितपणाने विचार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आज आम्ही आतापर्यंत मातीसाठी लढलो, आता आम्हाला जातीसाठी लढण्याचं आणि आमच्या पोराबाळांच्या कल्याणाचं बघण्याचं आम्हाला आता वेळ येऊन ठेपलेले. आणि हे सगळं जर काय आहे तर तुमच्या ताकदीवरती
मनोजदादा जरांगे पाटील हे 1 इंचही मागं न सरकतात या आरक्षणाचा विषय संपवणार आहेत. याच्यासाठी त्यांना जास्तीत जास्त ताकद देण्याचं काम तुमच्या आमच्या सर्वांचं आहे. पक्षभेद, जातीभेद किंवा हे बाकी सगळे भेद बाजूला ठेवून आपल्याला दादांच्या मागं ताकदीनं उभं राहायचंय. जय मराठा, जय शिवराय. काय करायचं माहितीये का, सगळ्याला आवाज येतोय ना. आपल्याला ना बाबर साहेब 1 मिनिट यांना कुणबी संदर्भात जरा दादा बोलतात नंतर बोल. काय होतं बोला. सांगा ना. फक्त वडिलांचं मराठा शब्द आहे आणि मुलीला समजी म्हणून आहे म्हणून. पहिली वाली त्याच्यावर झाली पण आताच बाकीचे नाही म्हणतात. आपल्याला ना इकडे मी कुठल्या परिस्थितीत ही लढाई जिंकायची. मी आपल्या ऐतिहासिक फलटण नगरीत आलोय. फलटणचं आणि साताऱ्याचं किती क्रांतिकारी पुन्हा फोनच नव्हता. सर्वांनी फोन चालू करा. किती क्रांतिकारी जिल्हा आहे. या जिल्ह्यानं राज्याला काय दिलं हे सगळ्याला माहिती. या पवित्र नगरीतून तुम्हाला माझी एकच विनंती आहे, तुमचा मुलगा म्हणून ज्या ज्या वेळेस काम करतो त्या त्यावेळेस इमानदारीनं करतो. मी ना कधी कोणाला फुटतो. इकडं कोण येते बडबड बंद कर म्हणणं खाली व्हायची इकडे सर. कोण बोलतोय इथं? आपण बोलू नका. माणसानं कधीतरी भानावर या. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कधीतरी बसायचं शिका, कधीतरी शांत डोकं ठेवायचं ते पण शिका, संयम शिका. कुठं आपण थांबलो पाहिजे, कुठं नाही थांबलो पाहिजे हे बी शिका बाबा. इतका वाईट पद्धतीनं आपला फायदा उचलला ह्या लोकांनी. आपण कुठे गेलो 5 मिनिटं बसतो, लगेच उठून जातो, पुन्हा येतो, पुन्हा जातो. गांभीर्य लेकरा बाळाचं लक्षात घ्या. माझा हात जोडून विनंती आहे तुम्हाला, शेवटी कोणी कोणाचं नाही बरं का. जात आणि लेकरं इतके महत्त्वाचे आहेत, ते जर संपले तर तुम्हाला आम्हाला काही किंमत नाही. तुम्हाला साधंसं उदाहरण सांगतो. तुम्ही जर कधी आजारी असता, तुम्ही काही तुमचं दुखायला लागलं दवाखान्यात ॲडमिट असता, कोण आहे इकडं? बडबड मोबाईल चालू का सर्वांनी? मोबाईल सायलेंट करा ना. तुम्ही जर एखाद्या वेळेस दवाखान्यात असता, एकही नेता तुम्हाला भेटायला नाही येत. तुमची लेकबाळ, तुमचं पोरगं बाळ तुमच्या तोंडावर आणि पाठवून हात फिरायला येणारे ध्यानात ठेवा. युग वाईट आहे, अति वाईट युग आहे. आपले लेकरं बाळ जात मोठी करायचं बघा. माझं सगळ्यांना तुम्हाला हात जोडून सांगणं आहे, मी तुम्हाला ज्या दिवशी बाप मानलं, मायबाप मानलं, त्या दिवसापासून मुलगा म्हणून काम करतोय. एकदाही फुटलो नाही, एकदाही मॅनेज झालो नाही आत्तापर्यंत. माईक बंद करा, फोन करून सांगा रे. खाली जाऊन ते बंद करायचं सांगा. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी तुमच्या समोर बघतो. तुमच्या लेकराचं, तुमच्या पोराबाळाचं हित घेऊन बसलोय मी. माझा स्वार्थ घेऊन तुमच्यापर्यंत कधी आलो नाही, कधी येणार सुद्धा नाही. तुम्हाला आयुष्यात कधी रुपया मागितला नाही, मागणार सुद्धा नाही. माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं बर्बाद होऊ नये एवढंच मी तुमच्या पायापाशी घेऊन येतो प्रत्येक वेळेस. मला फुटायचं असतं तर मी मागत फुटलो असतो, मरणाचे पैसेही घेतले असते, पुढे पदही मिळाले असते. माझ्या समाजाच्या लेकराचं पुढं वाटोळं झालं असतं. मला माझा समाज आणि लेकरं बर्बाद होऊ द्यायचे नव्हते म्हणून रात दिवस मी तळपळीने हिंडतोय. मला आता खाली बैठकीला यायचं, येता येत नाही आहे मायबापाऊ. मला माझी तब्येत खराब आहे, मला उपोषणामुळे चालता उठता येत नाही, फिरता येत नाही, एवढे हाल आहेत. म्हणून मी तुम्ही जिथं असता तिथं येतोय. माझ्या जागेवर दुसरा असता, त्याने आराम केला असता, म्हणला असता महिना 2 महिने आता काय करायचं नाही. पण मी तसं कधीच करत नाही. मी 1-1 घंटा समाजासाठी देतो. मला जितका वेळ आहे तितका समाजासाठी देतो आणि मी ते सिद्ध केलंय. 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड मराठा आतापर्यंत आरक्षणात घातलाय आपण. एवढा विरोध पत्करून ही लढाई अंतिम करायची, जिंकायची. बार बार हे विषय आरक्षणाचा आता नाही ठेवायचा. दर दिवस लढा, याच्यापेक्षा किती वेळ सरकारला द्यायचा. आपण 2 वर्ष वेळ दिला सरकारला, याच्यापेक्षा वेळ नाही देऊ शकत. कारण इथं रोज भरत्या यायला लागल्या,
आणि संपायला लागल्या. भरत्या होतात संपतात. माझ्या पोरांचं मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं होतं. त्यामुळे सातत्यानं 2 वर्षापासून सलग येऊ लढा सुरू आहे. मी कधी याला खंड पडू दिला नाही. हा, मी माझे एक डावं टाकले हे खरं आहे. मी शांत राहून काही वेळेस गेम केला, काही वेळेस 4 पावलं मागं सरकावं लागलं, 4 पावलं पुढं सरकावं लागलं. पण समाजाच्याच पदरात पाडण्यासाठी मला ते करावं लागलं. माझ्या स्वार्थासाठी मी मागं पुढं सरकलेलं नाहीये. त्यांचं सगळ्यांची इच्छा आहे मराठ्यांना नाही मिळू द्यायचं. आणि मी पण म्हणलंय की मी मराठ्याला मिळवून तेवढंच थांबणार आहे, तेवढं थांबत नाही. आपल्या एकजूट राहिल्यामुळं आपण हे घेऊ शकलो. ही एकजूट जर तुम्ही 29 तारखेला अशीच ठेवली 100% तुमच्या डोक्यावर गुलाल टाक. मराठ्यांचा आपल्याला हे आरक्षण कुठल्या परिस्थितीत मिळवायचं, फक्त मोगाशी त्या बैठकीत सांगितलं तेच तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो. आमच्याकडे असं म्हणलं जातं पश्चिम महाराष्ट्र हा ग्रीन बेल्ट आहे, यांना आरक्षणाची गरज नाही. पश्चिम महाराष्ट्र हा गुंठा मंत्री आहे. मायबाप आपल्या आजोबा पंजोबांनी वंशजांनी तुम्ही सगळ्यांनी काबाड कष्ट करून स्टेट कमिली इकायसाठी नाही, इकायसाठी नाही. तुमचे लेकरं तुमच्याकडे ग्रीन बेल्ट आहे, तुमच्याकडे ऊस आहे, तुमच्याकडे बागायत्या येतात, तुमच्याकडे वेगळे वेगळे बाग आहेत. तुमचं पोरग तहसीलदार झालं, कलेक्टर झालं, PSI झालं, तुमचं पोरग काय झालं तर तुमच्या इथं तुमची आणखीन उंची वाढणार आहे. तुमचे पहिले पैसे, पहिली प्रॉपर्टी प्लस तुमची शान वाढणार आहे. तुम्ही कॉलर टाईट करून चालणार आहेत रस्त्याने. माझं पोरग अधिकारी झालं, माझी पोरगी अधिकारी झाली. एक लाल दिवा बघण्यापेक्षा शेकडो लाल दिवे बघायचे शिका. आपल्या दारात लाल दिवा आला पाहिजे, आपली पोरगी अधिकारी म्हणून घरी लाल दिवा घेऊन आली पाहिजे, आपलं पोरग आलं पाहिजे. या भूमिकेतून सातत्यानं जीव जाळून उपाशी तापाशी राहून रात्रंदिवस आपण पोराबाळांसाठी करतोय समाजाची. माझी तळतळ ही आहे तुमच्यासाठी की तुम्ही असं गाफिलून वागाव, त्याचा फायदा दुसऱ्याने उचलाव, तुम्ही इकडे तिकडे हिंडाव, नुसते बोलिलं म्हणून जायचं असं नाही करायचं. आपल्या समाजात 2 वर्षात पूर्ण बदल झाला. एकमेकाला मदत करायला, एकमेकाला सहकार्य करायला लागलेत, आता एकमेकाला साथ द्यायला लागलेत, म्हणून आपलं आरक्षण मिळालं. पश्चिम महाराष्ट्रातली जी लाट बघतोय मी 4-5 दिवसापासून, ही बघता मला असा अंदाज आलाय लईच लोक येणार आहेत मुंबईत. आणि तुमच्यामुळं अख्खा विदर्भ मराठवाडा डेव्हलप होणार आहे. पुरे ताकदीनं बाहेर निघणार आहेत लोक. माझी एक तुम्हाला एवढीच विनंती आहे, एवढ्या वेळेस आपल्या स्वतःच्या लेकरासाठी, स्वतःच्या जातीसाठी एक घरी एक गाडी बाहेर काढा. एक घर एक गाडी, काही वाटोळ होणार नाही तुमचं. आणि झालं मायामुळं झालं म्हणा, माझ्या समाजाच्या लेकरामुळे झालं म्हणा, देव तुम्हाला कुठं देईल, काही कमी पडू देणार नाही छत्रपती तुम्हाला, काय फरक नाही पडत. पडा ना. एक घर एक गाडी म्हणजे काय, प्रत्येकाकडे 4 व्हीलर नाहीये, ज्याच्याकडे मोटरसायकल आहे ते सुरू करायची, मुंबईला निघायचं. तुमच्याकडे टेम्पो आहे, ट्रक आहे, रिक्षा आहे, जीप आहे, काय जे वाहन असेल ते घ्यायचं आणि बाहेर निघायचं. यावेळेस 4 वर्ग बाहेर काढा. हे 4 वर्ग आपल्या पाठीमागून साथ देतोय. फक्त यावेळेस प्रत्यक्ष त्याला सोबत घ्या. ते आपल्यात नाहीत असं अजिबात नाही. पहिला मास्तर, वकील, डॉक्टर आणि राजकारणी मराठा, या 4 लोकांजवळ गाड्या आहेत. आणि नेमक्या ह्या गाड्या बाहेर निघत नाही. ते कावळे हागू नये म्हणून वरून झाकून घेते. ह्या गाड्या नेमक्या बाहेर निघत नाही. सगळ्या ताकदीनं आपल्या सोबत येतील, फक्त त्यांच्या गाड्या येत नाही. त्याचं कारण सांगतो. 1 लाख तर डॉक्टर असेल, 1 लाख मास्तर असेल राज्यात, 1 लाख वकील तर असेल राज्यात, 3 लाख गाड्या यांच्याच झाल्या. मराठा कसा जिंकायचा, किती गनिमा वापरायचा हे आपल्या हातात. काहीच करायची गरज नाही, कोणी कोणाला पैसे द्यायची गरज नाही, काय करायची गरज नाही. फक्त आपली शक्ती आपल्याला माहित झाली पाहिजे. 3 लाख यांच्या गाड्या झाल्या, ड्रायव्हर खाली उतरले तरी 3 लाख झाले. आणि यांनी 4-4 बी माणसं त्याच्यात आणून त्या 5 ते 10 लाख पब्लिक एकटे ह्या 3 वर्गाची झाली. गरीब मराठी ट्रका लावते, टेम्पो लावते, खाली बसते, वर बसते, ते तर वेगळेच आहेत. ही वर्ग फक्त हात जोडून बाहेर काढा एवढ्या वेळ. त्यांना नाही यायचं, त्यांचं वाटोळ आपल्याला नाही करायचं. त्यांना ड्युटीवर राहावं लागतं, त्याला दवाखान्यात राहावं लागतं, राहू द्या. आपल्याला त्यांचं वाटोळ नाही करायचं. पण त्यांना म्हणा तुमचे पाहुणे पाठवा तुमच्या गाडीत, तुमचे चुलते पुतणे पाठवा, कारण ते आपल्या हातात गाडी देत नाही. आणि त्यांचं बी खरं आहे, आपण पुढे खरकून आणतो गाडी, त्याच्यामुळे ते आपल्या हातात देत नाही. आपलं भरोसा नाही आपण काय करतो, त्यांची चूक नाही. त्याच्यामुळे तुमची गाडी तुमच्याकडे ठेवा. फक्त एवढ्या वेळेस माझं म्हणणं आहे, तुम्ही सगळ्या गाड्या 29 ऑगस्टला मुंबईला पळवा. आरक्षण कसं देत नाहीत ते मी बघतो. कारण
तुम्हाला मी एक गोष्ट सिद्ध करून दिली, 70 वर्षापासून मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची. 45 वर्षापासून ताकदीनं लढाई सुरू आहे. श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्याला आरक्षण लागतं. उदाहरण म्हणून सांगतो, सगळ्याला आवाज येतोय ना? गडबड नाही तुम्हाला काही? एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे एक माजी मंत्री आहे. त्या माजी मंत्र्याच्या पोरानं पेपर दिला आणि ते 2% हुकलं. नाव नाही सांगत, कारण त्याला मी विचारलं नाही आणखी तुझं नाव सांगू का म्हणून. मी त्यांना विचारलं नाही तुझं नाव सांगू का म्हणून. त्यांनी पेपर दिले 2% त्यांचं पोरग हुकलं. म्हणजे श्रीमंत मराठ्याला सुद्धा काय आरक्षण लागतं ते सांगतो तुम्हाला. राहू दे परत गपलत होईल. राहू दे बाबा, पुन्हा आरडा पुन्हा बंद पडायचा आपला कार्यक्रम. राहू दे, जागेवर हात करू नका, इकडून येईन तिकडून येत ते आपोआप. ते मुंबईत 17 ताळ्याच्या बिल्डिंगवर चढत तिथेही दलित द्या ना. त्या मंत्र्यांनी सांगितलं माझं पोरग 2% हुकलं. 6 महिन्यांनी त्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघालं. बघा बरं का काय झालंय. 6 महिन्यांनी त्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघालं आणि ती अंतरवालीला आली. आणि त्याने अंतरवाली येऊन सांगितलं हेच प्रमाणपत्र, म्हणजे त्यांनी 2% हुकलं, हे मार्क जोडले तर 8 मार्क त्यांच्यावर शिल्लक राहील. त्यांनी अंतरवालीत येऊन सांगितलं हे प्रमाणपत्र जर 6 महिने आधी निघालं असतं तर माझा लहान पोरगा कलेक्टर झाला असता. बघा, श्रीमंत मराठ्याला सुद्धा सांगतो किती तोटा आहे. तुमच्या स्टेटस प्रमाणे, तुमच्या प्रतिष्ठेप्रमाणे तुम्हाला पोरगी शिकवी नये, तिला त्या नोकरीला लावू नये. त्या स्वरूपानं MBBS करणं, MD करणं, तुम्हाला तहसीलदार करणं, PSI, EPI, तुम्हाला क्लास 1, क्लास 4, IAS, IPS दर्जाचे अधिकारी तुमचे लेकरं तुमच्या प्रतिष्ठेप्रमाणे तुम्हाला शिकावं लागणार आहेत, त्यांना अधिकारी बनावं लागणार. म्हणून श्रीमंत मराठ्याला सुद्धा आरक्षण लागणार आहे आणि गरीब मराठ्याला सुद्धा लागणार. हे त्याच्यातून सिद्ध होतं. त्याच्यामुळे असं म्हणू नका की माझ्याजवळ लई आहे, माझ्या 4 पिढ्या बसून खात्या. तुमची उंची प्रतिष्ठा दोन्ही पण परत वाढणार आहे. तुमचं पोरगा पोरगी जर अधिकारी झाली तर वाढणार आहे. तुम्ही ऐकलं असेल या 6 महिन्यात किती भरतीत आपले पोरं चालले. आता कालच्या भरतीत 750 का काय पोरं गेलेत आपले महावितरणच्या. आपला टक्का इतका वाढणार आहे 2-4 वर्षात. मग परत कणू नका आपले नोकऱ्यालाच नाही, आपला कोणी अधिकारीच नाही, सह्याच करीत नाही. ज्या टायमाला पोरं नोकऱ्याला लावत त्या टायमाला तुम्ही प्रचार करीत हिंडता. तुम्ही प्रचार करू नये या मताचा नाही, राजकारण करू नये या मताचा नाही, त्याच्यात बी आपले लोक पाहिजे. त्यात जर आपले लोक नसले आपली जात संपून टाकते. पण याचा अर्थ असा बी नाही की आपले लेकरं जातच संपणार आहे. इतकं गाफील आपण वागावं. एखाद्याला इतकं महत्व द्यायचं. संकट असतं बघा, संकटात जशाला तसं लढावं लागतं. उदाहरणार्थ तुम्हाला कोणी हाणायला आलंय आणि हाणायला आल्यावर तुम्ही म्हणता का थांब मी कपडे घालतो आणखी जेवलो नाही, जरा कपडे फेपडे घालतो मग मारामारी करू आपण. जसं समोर संकट असेल तसं संघर्ष करावा लागतो. तसं आता सरकारमध्ये खलबत सुरू झाले मराठीचं आरक्षणाचं करायचं का. कारण शिंदे समितीने 3 गॅजेटियर घेतले. तुमचं सातारा संस्थांचं पण घेतलंय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घेतलंय, मराठवाड्याचं पण घेतलं. अभ्यासक असं सांगते तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे आणि जिथं वेळ द्यायचा तिथं मुद्दाम देत जा. तुम्हाला खरं सांगतो मग पार्टनर तुपीत तुम्हाला माझ्यासारखा भेटायचा नाही पुन्हा. 24 घंटे काम करणार असं म्हणतोय तुम्हाला. तुम्ही रोजान जरी लावला नाही एखादा माणूस तरी दुपारा जर तेव्हा बसला तुम्ही म्हणले कम बसला तेव्हा उद्या येत नाही, मग 3 घंटे मला भाकर खाऊ. मी 24 घंटे काम करतो आणि समाज मोठा कसा होईल एवढंच बघतो. 3 गॅजेटेर घेतले. अभ्यासक असं म्हणते पश्चिम महाराष्ट्राचं जे गॅजेटियर आहे राजश्री शाहू महाराजांचं संस्थांचं, त्या गॅजेटियर मधल्या नोंदीनं एक बी मराठा पश्चिम महाराष्ट्राला राहत नाही असं अभ्यासक म्हणते. मला माहित नाही, मी वाचित नसतो. आपण त्याला भड्यात पडत नाही. आपला दान काय वेगळाच असतो. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी हैदराबादचं गॅजेटियर वाचलं नाही. अभ्यासक म्हणते पुरा मराठवाडा बसतो, मी म्हणतो बसतो. ते म्हणते बॉम्बे गव्हर्नमेंट मध्ये खानदेश, अर्धा विदर्भ, अर्धा कोकण, नाशिक पासूनचा अर्धा पुण्याचा भाग, वापी सिलवाशापर्यंत. आता तो प्रांत गुजरात मध्ये गेला पण त्यावेळेस त्यात बसत होता असं त्यांचं म्हणणं. औंध संस्थांच्या नोंदीत 75% महाराष्ट्र बसतोय असं अभ्यासकाचं म्हणणं आहे. आपण 3-4 गोष्टी समितीला घ्यायला लावल्या.
अभ्यास पूर्ण होता. पण माझं धोरण कसं आहे सरळ सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही सगळे मला बघता म्हणून इतके आलात, नाही तर सोपं नाही भाऊ. हा इथं येणार मराठी आहे, त्यातले त्यात आपण सगळे पाटलच आहेत. तुम्हाला बी माहिती आहे भाऊ, इमानदार पोट्ट आहे, करतय लढतय, जीव जाळीतय, रक्त जाळीतय, आपल्या लेकरा बाळासाठी झटतय, पोरा बाळासाठी लढतय, म्हणून तुम्ही तेवढे टाकते. मग कसं आहे अभ्यासक म्हणतात ना, हे काय येडे आहे का, मात्रे झाले आमचे अभ्यासक वाचवा, काही जोड नुसत्या गोण्याच भरलेल्या आहे, वाचित येत. आणि ते गोण्याने ते पुस्तक बघितलं मी आपण नाही वाचत, वाचव फक्त सांग करायचं काय. कारण मी इमानदारीनं माझा समाज आणि मी सरकारला गिअरमध्ये आणतो. बाकी जबाबदारी तुझी. सगळ्या सोयरीच्या अधिसूचना काढताना सुद्धा सगळे वकील, सगळे अभ्यासक तिथं होते. मी हा निर्णय घेतलेला नाही एकट्याने. हायकोर्टाचे वकिलासहित होते, अभ्यासक होते, कायद्याचे होते, घटनेचे होते का नाही, तुम्ही बी हे सगळे होते. हे उलची काही झालं की मग ढकली ती चाभरे. मी सगळेची सगळे तिथं होते. जेव्हा सांगितलं हे कायद्यात टिकतंय, मराठी सगळे बसते, तेव्हा 3:30 वाजता पाठ 4 वाजता मी येऊन लोकांना सांगितलं बसतं रे बाबा, आता शांत राहा. मी माझ्या मनानं काही करत नाही, समाजाला विचारून करतो. यावेळेस त्यांनी गॅजेट देण्याच्या, अहवाल देण्याच्या समिती तयारी. पण मला काय केलं यांनी, एकदा गिरीश महाजन साहेब आले, भले 7-8-10 मंत्री घेऊन आले तिथे. तिला मोठा बकळाच घेऊन येते एसटी करून. त्यांना येडं दिसतो ना मी, असा मी कसला का दिसतो, त्यांना वाटतं हे कसलं का येडं दिसते, याला आता घुमू आपण. ते असं मला डाव टाकायला येते सगळे. आणि म्हणले मराठा आणि कुणबी एक ही तुमची मागणी. कारण माझी 29 ऑगस्ट 2023 पासून मी म्हणतोय मराठा आणि कुणबी एक. गिरीश महाजन साहेब असं म्हणले, तुम्हाला माहित असावं म्हणून सांगणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला सगळ्याला बोलतं व्हायचंय. नुसतं ऐकून मागं पळायचं नाही कोणाच्या बी. मी भाषण दिलं म्हणून माझ्या मागं नाही पळायचं. कुणी नेता येऊन उद्या भाषण दिलं म्हणून पळायचं नाही. मराठ्यांनी गाफील राहिल्यामुळं कुणी घेऊन पळत आहे मराठ्याला. गेल्या आपल्या 5-7 पिढ्या वयाला मोगम पळू. आता विचारपूर्वकच पळायचं, कुठं पळायचं असलं मोगम पळायचं नाही. जिथं समाजाचं लेकराचं कल्याण हो ना, तिथं लागण ते ताकद वाटायची. त्याला क्षेत्रीय मराठ्याच्या अवलाद म्हणजे मागं सारखंच नाही. मी मरायला बी येत नाही. जिथं मराठ्याचं कल्याण होतंय ना, तिथं सगळं वैर अंगावर घेतलं, सगळं सरकार माझ्या अंगावर आहे. त्या येवल्याने मी शिदीर शेट टोळी केली माझ्या अंगावर यासाठी. मी त्याला मोजित नाही, त्या टोळीला मोजित नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका बाकी. त्यांनी सांगितलं त्यावेळेस महाजननी की तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं, कायदा पारित करायला आधार लागतो, त्याच्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता बघा मराठ्याला कसा डाव चालून आलाय. 30 एप्रिलला आता मागच्या वेळेस समितीनं 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारजवळ दिला. आता इथं बरेच कायद्याचे अभ्यासक असतील, वकील असतील, बरेचशी दवी, यांना कायदा कळतोय मी काय म्हणतोय. समिती सरकारची गठीत केली सरकारनं, अहवाल तयार केलाय समितीनं, स्वीकारलाय सरकारनं, सगळं त्यांचंच आहे. मी गठीत नाही केली, माझ्या मराठ्यांनी गठीत नाही केली समिती. तिने सर्वे केलाय. 58 लाख नोंदीचा अहवाल 30 एप्रिलला सरकारजवळ दिलाय. आता आधार शब्द वापरला होता त्यावेळेस. मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित करायसाठी आधार लागतो. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. चल करणी मुंबईत गेल्या म्हणायचं पहिला कुणबी आणि मराठा एक जी आर पाहिजे. माघारी जायचं काम नाही. प्रत्येक वेळेस 4 पावलं मागं सरकार लागायचं, कारण प्रत्येक वेळेस डाव टाका लागत होते. आणि बघा डावाशिवाय देवेंद्र फडणवीस माणूस टिकत नाही. ते चित्र प्राणी येते 40 पाया असल्यासारखा. पण त्याने मला येडं म्हणतात लोक, पण त्याने मला ओळखलं मी काय ना म्हणा. ते म्हणतो हे बेकार रसायन. त्याला आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. 100% मराठ्याचा कुणबी आणि मराठा एक हे जार निघतोय. कसलीच अडचण येत. आता योग्य संधी आली मराठ्यांना हातोडा मारायची. त्यावेळेस काय होतं, 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागत होती बाबा. तो म्हणता मुंबईतून अर्ध माघारी कमाला. आता काय तिथं काय दगड घेऊनच उठवा किंवा मला वाटतं का तुमचं वाटलं व्हावा. वाटत असलं 58 लाख नोंदी मिळून दिल्या. एका नोंदीसाठी जीव जाळतो साहेब मी. एका नोंदीसाठी पोराला अडचण आली ना, मंत्री संध्याकाळपासून अडचणीत आणतोय मी. एक पोरग जर म्हणलं की माझं ऍडमिशन रद्द व्हायला लागलंय आणि ही व्हॅलिडिटी देत नाही, तर मंत्री मी दिवस बसून ठेवतोय. आता इतकी संधी आली, हे सगळ्या महाराष्ट्राला कळून पण चुकलंय, पण तरी मी तोंडाने सांगतोय तुम्हाला. 58 लाख नोंदीचा अहवाल गेला म्हणजे मराठा कुणबी एक हे जार निघतो. यांना कोणालाच आधार नाही. बघा याच्या एवढ्या जाती ओबीसी आरक्षणात गेल्या, यांना कोणाला आधार नाही. नुसते धरल्यांमध्ये कोंबले.
स्फोट जात उपजात म्हणून तत्सम जाती म्हणून यांनी फक्त मध्ये घातल्यात. कोणाचा सर्वे केलेला नाही, कोणाला मागास सिद्ध केलेला नाही, कुठली जनगणना केलेली नाही, यादी तयार केलेली नाही. त्या मंडल कमिशनला सांगितलं होतं तू 3 कामं ज्या जाती आरक्षणात घालायचं त्याची यादी कर, जनगणना कर, आणि ज्या जातीमध्ये घालायच्या त्यांना मागास सिद्ध कर. यांनी काहीच केलेलं नाही. इंग्रजाची 1931 ची यादी उचलली त्यांनी. शाहू महाराजांच्या काळात भास्करराव जाधव साहेब आंतरराष्ट्रीय परिषदेला गेले होते, त्यावेळेस ओबीसीची एक यादी होती. मला वाटतं 52च्या आसपासचा अंदाजा असेल, माझ्याकडून साल मागं पुढं होईल. ती यादी घेतली, कुणाला मागास सिद्ध केलं नाही, आणि तसं त्या व्हीपी सिंग सरकार समोर ठेवून दिलं. झालं आरक्षण लागू. होय ना, आमचं काय पोट नाही दुखत मराठ्यांचं. तुम्हाला 14% आरक्षण दिलं, 28% लोकसंख्या दाखिली, मागास कोणाला केलं नाही. आपण 3दा मागास सिद्ध झालोय. कळत आहे का मराठ्याला काही? नुसते गाफील नका वागू. पोरा फाश्या घ्यायला लागलेत. शिक्षण महाग झालं, इथं शिक्षण करणं सोपं नाही राहिलं आता. म्हणून तुम्ही भानावर येणं आधी गरजेचं आहे. ते भानावर आले म्हणून गेले पुढं. आपल्याकडे प्रॉपर्टी असू सुद्धा आपण तिथंच पाय खोडीतोय आणखीन बी. काही नसून पुढे गेले. आपलं ते नाही दुखत. तुम्ही आम्हाला विरोध का करताय? इथं दुखतोय आपलं. तुम्हाला देताना आम्ही विरोध नाही केला, आम्हाला देताना तुम्ही कसं काय विरोध करता? आरक्षणात लय मोठी ताकद आहे. तुमच्यावर जर 1 कोटीची प्रॉपर्टी आणली ना, एकट्या कुणबी प्रमाणपत्रात तेवढी ताकद आहे. तुमच्याकडे जर 20 एकर रान असलं, 10 एकर असेल तर राणा इतकी एवढी ताकद एकट्या कागदाची. तुमचा 50% विकासच होतोय तो. तुमच्या फीस मध्ये पैसे वाचतात, कोणाचे लाख वाचत आहेत, कोणाचे 10,000 वाचतात, कोणाचे 20,000 वाचतात. पोरं नोकऱ्यात जातील. आता 8-9 अधिकारी कक्ष अधिकारी झाले दिल्लीला, अशी माहिती आली मला. पहिल्यांदा झालं हे. आपले पोरं कक्ष अधिकारी आहेत. कक्ष अधिकारी सोपं नाही. तलाठी 500 रुपये घेतो सही करायचे. तो कक्ष अधिकारी आहे. आमच्या त्या गेवरा तालुक्यातली एक पोरगी BMC ला मुंबईत सहाय्यक अभियंता बनली, कुणबी प्रमाणपत्रावर. पुऱ्या मुंबईचा कारभार करायला लागले ते लेकरं उंचीवर जाऊ द्या. प्रॉपर्ट्या इकायच्या नाही आहेत. 1 इंच भर सुद्धा जागा इकायला नाही लागली पाहिजे मराठ्याला. 1 इंच भर. इतकं आयुष्याचा पोट भर द्या. आपले आयुष्य गेलं, आपण हयात येत तोवर आपल्या लेकरा बाळाला आयुष्याचं देऊन जा. तुमच्या पाय पडून सांगतो, कोणी कोणाचं नाही बरं का. या युगात लय अवघड युग निघलंय. आपले लेकर बाळ मोठे करा. तुमच्याजवळ असेल तर ते टिकल. एक्स्ट्रा पैसे येतील. आपल्या डोक्यात खुळं वेगळे घालतील. सणवाराचा दिवस आहेत मुंबईला. मागं काय बघू नका, काही नाही. मागं हत्या आला काय? राहू द्या उभा राहू द्या बाबा. मा गोंधळ होते. मग काय करतात तुम्हाला उभं राहिलं? चढ दिसत आहे. ज्याला ऐकायचं नुसतं ऐकायचं, शिकायचं त्यासारखं. आता मान पान बघायचा नाही, कपडे मळत येत म्हणायचं नाही, कचा कच बस जायचं कुठे बी. 2 कोटी सभा घेणारा माणूस आहे मी. इथं बसलोय, माझ्याकडे दुसरा असता हेलिकॉप्टर असता फाड 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 करी. उगाच तुमच्यात नाही बसत, कारण गरीबाची नाळ सोडायची नाही मला. हो, नाही येणार माणूस. मी माझी बडाई नाही सांगत, सत्य आहे ते. इथं उची आमदारानं खांद्यावर हात टाकला तरी आपण पाटील येत लगेच म्हणतो, हे चल तुला मोजीत नाही, चल पलीकडे. इथं सोपं नाहीये. मला फक्त जाण गरीबाची आहे माझ्या. मला गरीब मोठा करायचा. आपल्या डोक्यात खुळ घातला. आता सणवाराचे दिवस आहेत. सगळ्याला आवाज येतोय का? आता हे सणवाराचे दिवस. सणवार करायचे नाही या मताचं मी नाही. हिंदू धर्माची संस्कृती टिकवून आपलं काम आहे. वारकरी संप्रदायाची संस्कृती टिकवून आपली जबाबदारी. पण संकट आल्यावर जेवतं ताट बाजूला लोटायचं असतं तर लेकराचं कल्याण होत असतं. ध्यानात राहू द्या. आता असं संकट आहे समाजाच्या लेकरावरती. 29 ऑगस्टला लढाई जिंकायची आणि तुम्ही सणवार करीत बसणार. हरल्यावर काय करता? पश्चाताप. हरल्यावर काय करणार तुम्ही? पश्चाताप ना, दुसरं काय करणार? तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. एखादा आमदार नाही, एखाद्या निवडणुकीत एखादा सरपंच कमी मताने पाळला ना, मग त्याचे कार्यकर्ते म्हणतात मायला आणखी थोडी मेहनत घेतली असते बरं झालं असतं. जेव्हा मेहनत घेतो 10 रुपयात बसला लिंबा झाडाखाली. आणि आता पाळल्यावर काय पश्चाताप करतो? आपल्याला मराठी हरून द्यायचे नाही. 29ला मराठी जिंकायचे. घरी बसू नका. सणवार आहेत. गणपतीचा दिवस आहे. आता मला आधी माहित नव्हतं. 3 महिने झाली तारीख डिक्लेअर केली. 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होते म्हणून तारीख डिक्लेअर केली. कवर आम्ही लढायचं म्हणून. मला 29ला आरक्षण पाहिजे. माझ्या गरीब मराठीला म्हणून तारीख डिक्लेअर केली. आता गणपती बाप्पा आलेत मध्ये. आता आमचा गणपती आम्ही तिकडे घेतला आता मुंबईला. काय करावं मग? आता तुमचे घ्या तिकडे.
ते सगळे विसर्जन ते समुद्रात करू ना, किती भारी आहे. आपल्या गणपती बाप्पा केव्हा बघायचा समुद्र. आपले सगळे गणपती तिकडे घ्या आणि ज्याला इथं बसवायचा ना, बिनधास्त बसवा, संस्कृती टिकवायची. पण उत्सव यावेळेस कमी का? आधी लेकराला मोठं करू. देवाचं काय आहे? जन सुखी व्हावं असं देवाचं म्हणणं आहे. आपण देवाची पूजा का करतो, सत्य का ठेवतो, यज्ञ का करतो? ही जनता, हे जन सुखी राहावं. आरक्षण कशासाठी आहे? जनता हे लेकरं बाळ सुखी राहावेत म्हणून. बाप्पाला साकडं घाला, देव गणपती बाप्पाला, बाबा आम्हाला यश येऊन दे, मी मुंबईला चाललोय. ज्याला सोबत गणपती घ्यायचा नाही त्याने बसवा, मग घरी आल्यावर थाटात मिरवू नका करू, आपण विसर्जन थाटात करू. आणि आपल्या घरात लाख रुपये पगार आला, 50,000 पगार आला, किती मोठमोठे उत्सव करू ना. एखादे सुतक पडतं माणूस वारल्यावर, मग आपण नाही का पुढं ढकलीत. करायचं नाही म्हणतो का मी. काय करणार तुम्ही सणावारात? एक पोळी खाणार, 10-5 भजे खाणार, काय करणार दुसरं? लेकराचं स्वतःच्या डोळ्यात एकटा वाटोळं बघता का? सण येतील जातील ना. आरक्षण नोकरी गेल्यावर पुन्हा येईल का? आणि मग काय करायचं बसून? आणि इतके चाभरे येत. आपले गणपती बघा आणि त्यांचा गणपती बघा. आपला 10 दिवसाचा, 11 दिवसाचा, यांचा 1.5 दिवसाचा. बघा हे चाभरे परत घेतात. असा निघालेत गिरगाव चौपाटीकडे. त्यांना जर म्हणले कमून, ती म्हणजे त्यांना ड्युटी असते. तिला चढले ती म्हणजे त्याला असते. आणि दोघाला चढले ते म्हणजे आमच्या पोराला ड्युटी असते. म्हणून यांचा 1.5 दिवसाचा. आणि आपल्याकडे 10-12 दिवसात लपड गुतीले. करू 2 महिन्याचा करू. हा, संस्कृती आम्हीच जपाव. 2 महिन्याचा बी करू, काही अडचण नाही. पण वेळ काळवा का? आपल्या समाजाच्या डोक्यावर संकट. आपल्या लेकरा बाळाला आरक्षण लागतं. दिवाळीच्या नंतर मोठ्याला भारत्या निघत्या. भारत्या हातातून गेलो, पोरा पोरीचं वाटलं झाल्यावर काय करता? एकत्र येऊन हारल्यावर तुम्ही म्हणता आता काही नाही, सणवार सगळं संपलं, आता चला कुठं जायचं? आता कुठं जातो? समुद्रात उडी आणतो का? आता कुठे जातो? योग्य वेळेवरती योग्य हातोडा हाणता आला पाहिजे. आपल्या जुनी म्हणे, गरम येतं वरच हातोडा आणायचा. मी कमून जागवतो बाबा रात्रंदिवस. का मी पैसे मागायला आलो तुम्हाला? काही स्वार्थ मतदान मागायला आलो? तुमच्या लेकरं बाळ, पोरं बाळ मोठी झाले पाहिजेत म्हणून ही मरमर चालली. उपाशी तापाशी राहतोय, रक्त जाळतो, जीव जाळून तळमळे तुमच्या पाया पडायला येतोय. संधी सोडू नका. पुन्हा लेकरं शापशिवाय देते तुम्हाला. एकदा आयुष्याचं द्या ना, त्याला आयुष्याची भाकरी द्या. एकदा चंद्र सूर्य आहे तर टेन्शन नाही तुम्हाला. आणि 45 वर्षाचा लढा 1 वर्षात संपवला. 1 वर्षात इतकं ताठरतेल लढलो, 1 वर्षात संपवला. काय ठुलं? त्यांना कळून चुकलं. ज्याला वाटतं आपल्याला मराठ्याला आरक्षण मिळून, त्याला कळून चुकलं. हे येडं नाही म्हणते, यांनी घातले सगळे मराठी आरक्षणात आणि म्हणायला लागले त्याला. आणि राहिलेले जाणार आहेत त्यांना पक्का माहित. कारण आपला 7-12 आहे. फलटण मध्ये लोक काही पुण्याला राहतात. आजोबा पंजोबा गेलेले, त्याचं असं उदाहरण ग्राह्यधारा. आणि त्याला 7-12 सापडला तिकडं आज याच्या नावावरचा. त्याच्या नावावर 7-12 आहे. जमीन द्यावाचा लागणार आहे. इथं फलटण मध्ये त्याला द्यावाचा लागणार. तशा आपल्या नोंदी सापडल्या, त्यांच्या बापाला द्यावा लागणार आहे. त्यांना सुट्टीच नाहीये. आणि 96, 92, 11चं 12चं 13चं काही नाही. तुम्हाला सांगतो, हाई ना रुटी बिटी व्यवहार, तुम्हाला जेव करायचं तेव्हा करा. त्याचा आरक्षणाशी काही संबंध नाही. ओबीसीत 513 जाते, लग्न करते का एकामेका सगळं? रुटी बिटी व्यवहाराचा काय संबंध आहे? काही डोक्यात खूळ घालते. आमच्या मराठवाड्याच्या डोक्यात तेच खूळ घातलं होतं, तुमच्या डोक्यात तेच. आता तुम्हाला शान करायला आलोय. आम्हाला त्या टायमाला म्हणले होते पंजाबराव देशमुख साहेब आरक्षण घ्या. हे आमचे पोट्टे गोटे घेऊन गेले त्याच्या घरावर. म्हणले आरक्षण म्हणून नको, नाही गोटे झाले. आता तसं पश्चिम महाराष्ट्र ग्रीन बेल्ट आहे, सदन आहे. आणखीन उंचीवर जाताना आरक्षण मिळाल्यावर तुम्हाला जिथं रुटी पिटी व्यवहार करायचं तिथं करा ना. 96चं 96 संघ करीन, 92चा 92 संघ करीन, 11चा 11 संघ करीन, 12चा 12 संघ करीन. काही लहान आहे का? त्याचा नेता काय समज? ती राज्याची केंद्राची सुविधा आहे बाबा. हो नका हे लोक आपल्याला भडकी देत आणि आपल्या बुद्धीचा फायदा घेतात. मग त्यांना माहिती रायगड जाते, त्यांना उचित सांगितलं घे लगेच मारामाऱ्या करते. दगड हाणायचे बंद करा. दगड हाणायचे बंद करा. एकमेकाला साथ द्यायचं शिका. आता या 2 वर्षात खूप आपले लोक साथ द्यायला लागले एकमेकाला, खूप. नाही तर पहिले होत नव्हतं. बुद्धीत बदल करा. आपल्याला ही लढाई जिंकायची, आरक्षण मिळवायचंय. तुम्ही समजून घ्या. त्यांना आरक्षणाची किंमत कळाली. घुसून देते का कोणाला? आपल्याला कसं काय कळत नाही? नुसतं राजकारण राजकारण राजकारण. ते एक दिवस करायचं.
राजकारणासाठी मारामाऱ्या करायच्या इथून पुढं नाही. इथं बसलेल्या एका बी माणसा आधी बाट डोके फोडायचे नाही आपण एकामेकाचे. कारण त्यांचं शिकायचं. तुम्ही बघितलं का त्यांचं शिवसेना आणि काँग्रेस का एकत्र बसलं का खाते का नाही आता एका जागेवर? राष्ट्रवादी आणि भाजप का एकत्र होतं का? बसले एका जागेवर आणि त्यांसाठी डोके फोडेल आपण. त्याचं काय करायचं आता समजून घ्या. त्याच्यामुळे इथं प्रचार करा एक दिवस. काय करायचं तुम्हाला ती मतदान फिरदान दुसऱ्याची गळ्यात हात टाकायचे का मॅडम रस्त्याने हिंडायचे. ते म्हणले म्हणजे काय बेकार जात रे मराठीची. काल बोलत नव्हते ना आज गळ्यात हात टाकून हिंडायला लागले. करावं लागणार तुम्हाला. बांधासाठी मारामाऱ्या बंद करावं लागतील. 10 रुपयाच्या सगळ्यांनी बंद करायच्या. इथं पेत कोणी तुम्ही काय हा म्हणता आधी 10 रुपयाचे नाही कोणी. संसारात वाटलं होतं आजपासून पेत असले तर बंद करून टाका. कारण तुम्ही असे ताकदबाज आहेत. तुम्ही असं समोर आलं ना 2-4 जण एका ठोक्यात खाली पाडीता. पेलेला असलं ना एखादा वरगड्याला जाऊन सुद्धा लुटून देईन तुम्हाला पाडीन खाली. घात होतोय. समाज संपल. आपण सगळेजण भानावर या. आपल्याला वाईट नादा लावलेत लोकांनी. आपल्याला वेगळ्या वेगळ्या रस्त्यावर चाललेलं यांनी. त्यामुळे इथून पुढे पुरा बदल करायचा. एखादा गाडीवर पडलं पटकून उठवायचं. मजा बघायची नाही. ते मजा बघतात मग त्यांना तेवढंच पाहिजे आपलं कसं वाटलं होईल. आपल्यात मारामाऱ्या कशा लागत्या. मी आतापर्यंत 23,000पेक्षा जास्त भांडणं मिटीत आणली राज्यातली. जे 5-5 पिढी लोक एकमेकाला बोलत नव्हते. 1700च्या पुढे आकडा गेला. राजकारणी एकत्र बसलेत. मी मराठीचे सुद्धा बोलत नव्हते एकमेकाला. आपल्याला काम करावं लागल. दुसरं कोणी करणार नाही. एक फूट सोडायचं पण भांडणं करायचं नाही. एकमेकाला एवढी साथ द्यायची. हाक मारली की उभा राहायचं मदतीला. कारण समाज आपला अर्धा आहे. कोणाला काय म्हणायचं म्हणून द्या. तुम्हाला सांगू का समजूनच थोडं तुम्हाला सांगतो. मराठी किती असते मी कन्फ्युजन झालाय आता. 58 लाख नोंदी पुसून. हो मी एकदा म्हणलो 4 लाख 4 कोटी. मग आकडा 5 कोटीवर गेला. 5 आणि 6 वर गेला. एक साधा फरक करू आपण. 14 कोटी लोकसंख्या आहे राज्याची. विदर्भ सगळा आरक्षणात गेलेला आहे. 58 लाख नोंदी निघाल्यात आपल्या. 58 लाख आपल्या नोंदी निघाल्यात. त्यात 3 कोटी 5-5 जरी धरली एका याच्यावर तरी पण 2.5 ते 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. ते झाले 3 कोटी बरोबर. 2 कोटी पहिले गेलेले असते विदर्भासहित. 5 झाले. राहिलेले 2-3 असते. मग काय 7-8 कोटी आपणच आहे. काय आपली ताकद आपल्याला मिळणार आणखी. एकदम साधं गणित आहे. मोजायची गरज नाही. काय नाही. आपणच जर एवढे संख्येत आहेत तरी आपल्या बरबादीच्या मागे लागले तर तुम्ही समजून घ्या राव. समाज जर संपला ना कोणी आपल्याला आधार द्यायला येणार नाही. कोणीच येणार नाही. जात आणि लेकरं संपवून देऊ नका. म्हणजे हात जोडून तळतळीने विनंती तुम्हाला. मला तत्ता उत्तर नाही आहे. मग इतकी मरमर तक करतो ना तेवढ्याच कारणासाठी करतो. पण माझा समाज मला एकदा समाजातील लेकरं अधिकारी झालेलं बघायचं. येशीत बघायचं. मी सुखी त्यांना समाधानी आनंदी करायसाठी एवढी मरमर करतो. तुम्ही फक्त 3 कामं करा आजपासून. करतान का सगळेजण? करतान का? काही जण करणारच नाहीत का? काय सगळे करणार. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 1000 का नंबर आहे. असा माणूस नाही की त्याजवळ मोबाईल नाही 1000 नंबर आहे. त्यात 500 तर मराठीचे असते. फक्त आजपासून उद्या नाही आजपासून एक काम सुरू करायचं. मोबाईल बाहेर काढायचा. आता काही प्रचाराला म्हणून किंवा बैठकाला म्हणून दौऱ्याला यायला भेटेत ना. काय भेटेत. काही नोकऱ्यावाले असतात. काही नव्हतं नको डोळ्यावर यायचं. सोपं काम. आपण आपला मोबाईल काढायचा आणि 500 फोन जे मराठीचे आहेत ना गरीब असू नये ते श्रीमंत असू फक्त फोन लावायचा आणि त्याला म्हणायचं मुंबईला 29 ऑगस्टला चल. ते येईन नाही तर नाही येणार. फक्त काम आपण करायचं. फोन करून मुंबईला चल. एका माणसाचे नंबर आता इथं एकाला जर लावा ठरवलं तुम्ही आणि इथं एकाने फोन लावा सुरू केलं तर एकाच माणसाला 50-100 फोन येते. एकामेकाला लावायचे म्हणल्यावर आता ते दुसरे सकाळी म्हणतो पा पडतो मला फोन नको मी मुंबईला येतो म्हणून फोन नको. एकदम सोपी प्रक्रिया. कारण आपल्याला मान सन्मान लागतो. पाणी घेतात सगळे. आपण नमुने पाहिजेत. आपण काय स्विच काय सगळ्यांनी ते एक काम करा. दुसरं काम असं करा. एक घर एक गाडी काढायचं निवेदनच करा. मग ते मोटरसायकल असेल नाही तर 4 व्हीलर असेल
10-20 लाख गाड्या नुसत्या पुणे जिल्ह्यात असतील ना मराठी. मग एक दिवस नुसते चिंगाट मुंबईला पळा तुम्ही आणि सनाट माघारी तुम्हाला काय करायचं आरक्षण आणतो मी घोडेत लावतो मग नाही ऐकले. आणि तुम्हाला काय करायचं आता ते शब्द निघाला म्हणून सांगतो. आपले लोक काही म्हणतात बरं का, काही जण म्हणतात ते घोडे नाही लावायला पाहिजे, काही जण म्हणते सगळे नाही. आता त्याला कळतच नाही भाषा, तर मी काय करू सांगा बरं. आता समजा तुम्ही इथं बसलेले लोक, मी पहिल्या बैठकीत उदाहरण दिलं पण आता नवीन चेहरे आहेत म्हणून सांगतो. तुम्ही घरात बसलेले, तुमचे आई बाप तुमच्या घरात बसलेले तर तुम्ही दारात बसला, मागची बडबड बंद करा. तुम्ही तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुम्ही दारात बसलेले आणि दारात येऊन कोणीतरी तुमच्या आई बापाला शिव्या देतोय किंवा अपमान करतोय. दारात बसलेलं पोरग गप बसन का? आणि जे गप बसतं ते मराठीचं पोटच असू शकत. आई बापा शिव्या देतात म्हणलं तसं मी माझ्या समाजाला मायबाप मानलेलं आहे. माझ्या समाजाचा अपमान केलेला मी सहन करत नाही म्हणून याला घोडे लावतो. सभ्य कोणाशी वागायचं, जो माझ्या जातीशी सभ्य वागतो त्याच्याशी, ते असभ्य वागतील. आणि तुम्हाला तरी काय घेणं आहे? तुम्हाला आरक्षण मिळतं मी म्हटलं कसं बोलून त्याला तीच भाषा कळते. यांना सगळ्यांनी समजून सांगितलंय, अभ्यासाखाली समजून सांगितलं, यांना शांततेत मोर्चे काढले, यांना कायद्यात सांगितलं, घटनेत सांगितलं, समितीने सांगितलं, दिलं का? यांना आपलीच भाषा कळती, त्याच्यामुळे यांना आपल्याला स्वतःसारखं सरळ करायला लागतं. तुमच्या लेकराचं कल्याण होतंय, काही करून आपल्याला हे आरक्षण यावेळेस मिळवायचं. तुम्ही हे 2-3 कामं ताकदीनं करायची. एकाही माणसाला घरी ठेवायचं नाही. तुम्ही फक्त एकच दिवस या, तुम्हाला काम आहे ना तुम्ही वापस या, आम्ही बघतो काय करायचं. ज्याला तयारीने यायचंय त्याने 8-15 दिवसात तयारी नाही, कारण पाऊस राहणार. पालं फिलं सगळं सोबत घ्या, खायचं फिचं रेटून खायचं. आणि मुंबई पुण्यावर आपण मोठी जबाबदारी राहणार आहे, मुंबई आणि नाशिक, कारण त्यांच्याकडे रेल्वे ते भाकरी भाज्या रोज 2 टाइम आणून द्यायचं आपण त्यांना सांगतोय. पण देतील नाही तर नाही तर आपण फुल तयारीने चाला. आपलं खायचं प्यायचं सगळं साहित्य पुण्याने तर एवढा उपकार केलेला आहे. त्यावेळेस मराठा समाजावर राज्याच्या पोराच्या चेहऱ्यावर एवढं सुद्धा दुःख येऊ दिलं नाही. खरंच उपकार आहेत त्यांचे आपल्यावरती. काय बघितलं नाही, मोठमोठ्याला मालात फ्लॅटमध्ये राहणारे लोक सुद्धा खाली कॅटली चहा घेऊन, फक्त तिथं शांततेत जायचं. तुम्हाला काय करायचं, दगड आणलं तरी आरक्षण पाहिजे, शांततेत गेलं तरी आरक्षण पाहिजे. मला माझ्या समाजाच्या पोराचे वाटलं नाही होते म्हणून तुम्ही दगड धोंड्या काय आणू नका, तुम्ही फक्त शांत बसा. कुणी तिकडच्याकडे जर पेटवायला लागलं ना, कुशल पेटून द्यायचं, जागेवर भरायचं, ते धरून न्यायचं म्हणायचं उठलून तिकडे, ते आमचे नाहीत. सरकार घालीन आपल्यात एखाद्या वेळेस. अजिबात पळायचं नाही, घाबरायचं नाही. त्याला गाडी पेटू दे नाही तर दगड आणून दे. सरकारला म्हणायचं हे ते लोक तू तो हा धंदा आमचे नाहीत, ते बघ तिकडे ते. म्हणून आपल्या पोर फक्त सगळे शांत राहा, आरक्षण घेऊ, त्याची काळजी नाही. आणि सरकारला माहित झालं मराठीचे पोरं किती विचित्र आहेत. हे पोट्टे लय बेकार, मला संभळेत ना की नवालते. कुणाच्या हाटला पुढं बसायचे, चहा करीत पुढं भात करीत. तसं बी करू नका. बिल्डिंगवर चढत येत 17 ताळीच्या. कुणाच्या पायाला लागलं काय झालं. मोटरसायकली सगळे पोरं राज्यातले घेणार आहेत, फक्त गाड्या दम्माने हाना, गाड्या पळू नका. कुणाला इजा नाही झाली पाहिजे, दम्माने घ्या. आपल्या सगळ्याला मुंबई जायचं, जिथं जागा मिळेल तिथं फक्त साक्षीदार व्हायचंय ऐतिहासिक लढ्या. किंवा भूत ना भविष्यात असं विजय होणार आहे. आणि 100% आरक्षण भेटते, सरकारला चान्सच नाही आता. कारण सगळ्या सोयीच्या आधी सुद्धा 1.5 वर्ष झालंय. काय बोलायला जागा आहे, मंत्रीच संपल्यात माझ्याकडे वेळ घ्यायली. हा कोण मंत्री राहिला सांगा बरं एखादं नाव. तेव्हा आला 30 दिवस आणि म्हणलं घे 30 दिवस. तेव्हा आला 2 महिने आणि म्हणलं घे 2 महिने. वेळच संपला, मंत्री यायचाच नाही राहिला. आणि मंत्री एक बी नाही राहिले, ते म्हणजे त्याला घोडे लावते मी नाही जाते. कारण समाज आपण जिंकीत आणलाय पुरा. उगं थोडं राहिले समजून घ्या, बघ हरून देणार एवढीच माहिती तळमळ आहे तुमच्यापाशी. आज तुम्हाला हात जोडून सांगतो पुन्हा एकदा, समाज हरू देऊ नका. तुम्हाला मला काही किंमत. माझा समाज बापाच्या रूपात, माझ्या समाजाचे लेकर वाचवा. 1 दिवस 2 दिवस येण्यासाठी समाज बरबाद नका होऊन देऊ. तुमच्यात काही मतभेद असतील सोडून द्या. एकमेकासाठी बोलत नसताना बोलू नका. एक त्या कडेलो बारा, एक ह्या कडेलो बारा, आपण तिथं दिसा. आता सत्ताधाऱ्यातले काही भाजपमधले लोक सुद्धा आता बोलायला लागलेत मला, त्या 7-8 दिवसात बोलायला लागलेत. म्हणजे फोनवर आमचे 10 लाखाचे बिल येतं, 5 लाखाचे आहेत, 20 लाखाचे आहेत, लय आडमुठे जावण्याचे आहेत. म्हणजे ते गुती ते म्हणून आम्ही येत नाहीत, पण मुंबईत दिसतो बरं का. ते खरं बोलल्यामुळे मग पटायला लागलं. म्हणलं बरं बरं ठीक आहे, नका घ्या ना, पण तवा काय नाही. कारण मान फक्त देवेंद्र फडणवीसचं जमत नाही.
बाकी सगळ्याचं जमतंय. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बेसराम काय असेल सगळ्याचं जमतंय. कोणचा आमदार मंत्री मला विरोधात नाही, सगळे बोलते देवेंद्र फडणवीस वाटतात. त्याचं कारण बी तसं आहे, ते म्हणजे अशी फजिती होती निवडणुकीत टायमाला, मराठीत पोरं असे रपारप पाडी देत. त्याच्यामुळे ते देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही तुमचं दोघं बघा, आम्ही आमचं काही तुमच्या संघ काही नाही म्हणून कुणी बोलत बी नाही. आता बोललं की मराठी पाडी देत नाही. म्हणून आपल्याला ही लढाई आली संधी. भाजपला बी लागणार आहे, भाजपमधल्या मराठ्याला आरक्षण, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेलाही लागणार आहे. असं काही आहे का सत्यात असल्यावर त्याच्या पोराचं मोफत शिक्षण होत आहे, त्याचा पोरगा लगेच नोकरी लागतंय असं आहे का? तुमच्याकडे 1 कोटी रुपये असू द्या, तुम्ही खर्च करताल, 1% नोकरीवर काय करणार? सगळं ऑनलाईन झालंय आता. त्याच्यामुळं सगळे लोक भावणार आहे, गरीबापासून श्रीमंत सगळे. हे आरक्षणाचा असा हातोडा मारायचा ना, मराठे असे मुंग्यासारख्या लाईन दिसले पाहिजे, कुंकुडं घुसदेत मिळणं लागला पाहिजे. आंतरवालीसारखं आंतरवालीत कसं होतं, बेसरामातून यायचं, येड्या बाबळीतून बी वड्यातून नाले कुंकुडं नुसते लोकच उसायचे. ते मोजणारे होते ते दंडुके हातात घेऊन, त्याच्या हातात सुचले त्यांनी इथून लाकूड बांधलं नंतर असं, आणि शेवटी ते तिकडच पडलं. कोणाच्या बापाला मराठी मोजता नाही, आता जगाला मोजता नाही पाहिजे मराठी. शान राखा मराठी. मराठी कोणालाच मोजता नाही आले पाहिजे. 2 कामं करायचे, मराठीची एकजूट अशी दाखवायची की जगानं महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे, आणि मराठी स्वतःलाच बघणार आहेत यावेळेस मराठी आहेत किती. असा रेकॉर्ड पुन्हा कुणाला मोडून द्यायचा नाही. आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकल्याशिवाय मागे यायचं नाही. वेळ द्यायचा खूप झालेला आहे. आता वेळ द्यायचा विषय संपला आणि सरकारला कळून चुकला, आता वेळ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला प्रत्येक गावात येणं होत नाही, मला खाली उतरता येणं म्हणल्यावर तुम्ही समजून घ्या. माझ्या शरीरातलं वेदना ते उपोषणामुळे मला काय सहन होत नाही. मी फक्त करायचं म्हणून करतोय. माझ्याकडे दुसरा असता तर त्याची लिफ्टमधून पडला ना, 15 दिवस घरात झोपला असता मी. त्याच दिवशी नाशिकची सभा करून आलो. माझ्या समाजाच्या लेकरात माझा जीव आहे. माझ्या समाजातील लेकरं बाळ, पोरं बाळ मोठं करणं माझी जबाबदारी. तुम्ही मुलगा म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली, मला ती पार पाडायची. मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, सगळ्याच्या कोणी गप्प बसू नका. पिंजून काढा सगळा सातारा जिल्हा. असं म्हणू नका की एखादा गोरा माणूस असला ना, इतकं काळं पडलं आणि काळं वळ कळत नाही पाहिजे. हे 2-2, 3-3 किलो उतरले पाहिजे तुम्ही. इतक्या ताकदीनं पळा. जातीसाठी झिजा माझ्या समाजाच्या लेकरासाठी संघर्ष करा. कोणी हटू नका. माझं काय खरं नाही, इतकी माझ्या शरीरात वेदना आहेत. मी लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा. मला माझा समाज मोठा करू द्या. माझा समाज माझ्यासाठी लय मोठा आहे, देव आहे. माझ्या समाजातील लेकरं मला मोठे करू द्या. एवढेच गुलाल फेकू द्या. चंद्रसूर्य आहे तर माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. एक काही मराठीने हटू नका. मला समाज जिंकायचा म्हणजे जिंकायचा. तुम्ही काही करा, पण मुंबईला सगळे मराठी ताकदीनं या, एवढीच विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद. मोडी गाव आहे ते 70% कुणबी दाखले काढले, त्यांचा फक्त सन्मान करायचा. आणि त्याने फळांचं गाव आहे. 2 मिनिटं कुणी उठू नका.